मिरजेत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन समीदादा कदम आणि समीर भैया मलगावे मित्रमंडळातर्फे भव्य इफ्तार पार्टी संपन्न। मिरज येथील सामाजिक सलोखा आणि परंपरेचे जतन करत समीदादा कदम मित्रमंडळ आणि समीर भैया मलगावे मित्रमंडळ यांच्या वतीनं रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले। अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून मिरजेच्या हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडले। या प्रसंगी विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नाईकवाडी आणि जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीदादा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोजा इफ्तार केला आणि देशामध्ये शांतता आणि समृद्धी नांदावी यासाठी सामूहिक प्रार्थना केली। रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त शुभेच्छा देताना आज जागतिक महिला दिन असल्याने मान्यवरांनी महिलांच्या सन्मानाचा उल्लेख केला आणि या सोहळ्याला नगरसेविका बिल्किस बुजुर्ग, डॉक्टर रियाज मुजावर, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, मोहम्मद मनीर, समीर मालगावे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार इद्रिस नाईकवाडी आणि समीदादा कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले की मिरज शहर हे नेहमीच सर्वधर्मीय सलोख्यासाठी ओळखले जाते। रमजानचा पवित्र महिना आपल्याला संयम आणि प्रेमाची शिकवण देतो। अशा उपक्रमांमुळे समाजातील बंधुभाव अधिक घट्ट होण्यास मदत होते। आज या ठिकाणी पवित्र रमजान महिना चालू आहे, तर त्याचा इफ्ताराचा कार्यक्रमासाठी आज त्या ठिकाणी सर्वच माझ्या सहकाऱ्यांनी आणि सगळ्यांनी मिळून एक चांगल्या पद्धतीने इफ्तार पार्टीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। समीरभाई मालगावे असतील, समीरभाई कुपवाडे असतील, सर्वच प्रमुख मंडळींनी मिळून त्या ठिकाणी केला। एक चांगल्या पद्धतीचा संदेश या समाजामध्ये शांततेचा आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे आणि एक चांगल्या पद्धतीने आज एक खेळमेळीच्या वातावरणामध्ये एक चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी केला आणि मी आज सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो समीरभाई मालगावे सर्वच आमच्या ग्रुपचं। आणि एक चांगल्या पद्धतीचा आज महिला दिन असल्यामुळे सर्वच माझ्या महिला भगिनींना, मातांना त्या ठिकाणी महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये एक अतिशय शांततेत आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी पुढचा काळ येणारा जावा एवढी मी सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो। आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आदरणीय समीरदादा कदम असतील, त्यांचे सर्व सहकारी, विशेषतः समीर मालगावे वगैरे असतील, या सर्वांनी मिळून आज मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तारीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता। की आपल्या हिंदुस्थानातली, आपल्या महाराष्ट्रातली संस्कृती आहे, सर्वजण कोण कुठल्या धर्माचा आहे, कोण कुठल्या जातीचा आहे, यापेक्षा कुठल्याही सणात सर्वजण एक दुसऱ्याला सामावून घेतात आणि सर्वांना एक दुसऱ्याच्या आनंदात सामील करून घेऊन जास्तीत जास्त आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करीत असतात। त्यातलाच हा एक चांगला प्रयत्न आहे। या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना बोलवून त्यांचा इफ्तारचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने केला आहे। त्यामुळे एक चांगले संदेश आजच्या घटकेला जे समाजाला देणं अपेक्षित आहे, समाजाला जाणं अपेक्षित आहे आणि जे गरजेचं आहे, असे संदेश या निमित्तानं जात असतात। इफ्तार पार्टी म्हणजे नुसतंच काही दिखावा नाही आहे, तो इफ्तार म्हणजे रोजदारानं रोजा ठेवून जे काही पुण्य मिळवलेलं असतं तेवढंच पुण्य इफ्तार करवणाऱ्यासाठी सुद्धा मिळत असतं। जर एखादा पहिला घोट पाण्याचा किंवा एखादा खजूर ज्यावेळेस पहिला देतो, तर ते रोजदाराचं सगळं जेवढं काही मिळवतो रोजदार, तेवढं पुण्य त्यालाही मिळतं जो पहिलं घास देतो रोजा सोडायच्या वेळेला। त्यामुळे अशा या महत्त्वाच्या महिन्यात मुस्लिमांना सर्व बोलवून फार चांगल्या पद्धतीनं त्यांना आनंदात सहभागी करून घेणं, त्यांच्या आनंदात आपण सहभागी होणं, एक चांगली पद्धत, प्रथा या निमित्तानं आपल्याला बघायला मिळते। एक चांगलं वातावरण या निमित्तानं बघायला मिळत आहे। आज त्या ठिकाणी महिला दिन सुद्धा आहे। आज 8 मार्च महिला दिनाच्या निमित्तानं सुद्धा मी सर्व आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो। आता महिलांचं काय बघता बघता महिला सबलीकरण हे ते करत, महिला सक्षमीकरण करत करत आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला आता काम करतायत आणि म्हणूनच शासनाने सुद्धा सगळीकडे आता आरक्षणात वाढ केलेली आहे। पहिला फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेत 50% महिला होत्या, आता त्या ठिकाणी विधानसभा असेल, लोकसभा असेल, इथंपर्यंत सुद्धा आता 30% महिला पहिल्या टप्प्यात त्या ठिकाणी 29 पासून आपल्याला दिसायला लागतील की 30% महिला सदस्य असतील। म्हणजे महिलांना अधिकार देत 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 त्यांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरी आणण्याची एक भूमिका आणि धोरण शासनानं केलेलं आहे आणि महिलांना सक्षमीकरणाच्या निमित्तानं महिलांना स्वतः रोजगार उभं करता यावा। त्यांना कुणी मदत करेल नाही करेल, पण शासनानं मदत करून त्यांना उभं करायचं स्वतःच्या पायावर आणि त्या स्वतःचा संसार प्रपंच सक्षमपणानं चालवू शकतील अशा पद्धतीनं बळ त्यांना देण्याचं काम शासन आज करत आहे। त्यामुळे या सर्वच गोष्टींसाठी म्हणून मी महिलांना शुभेच्छा देतो आणि या रमजानच्या निमित्तानं सुद्धा
विशेषतः समीरदादा असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगला मेसेज देण्याचं काम, संदेश देण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे. सातत्याने त्यांनी यापुढे ते करत राहावं अशी मी त्यांना त्या ठिकाणी अपेक्षा करतो आणि त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.